आपण पाहत आहात जत मराठी न्यूज। अनोंदणीकृत जमीन व्यवहारांना दिलासा, नियमितीकरणासाठी शासनाची संधी, नागरिकांनी अर्ज सादर करावेत। तहसीलदार रोहिणी शंकरदास। 15 नोव्हेंबर 1965 ते 15 ऑक्टोबर 2024 दरम्यान झालेल्या व्यवहारांना लागू, तलाठ्याकडे कागदपत्रासह अर्ज करण्याचे आवाहन। जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध घालणे व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबतच्या अधिनियमाअंतर्गत झालेल्या अनोंदणीकृत जमीन व्यवहारांना शासनाने मोठाच दिलासा देत नियमितीकरणाची संधी उपलब्ध करून दिली आहे। या सुधारित कार्यपद्धतीची सविस्तर माहिती संख येथील तहसीलदार रोहिणी शंकरदास यांनी पत्रकार परिषदेत दिली असून संबंधित नागरिकांनी शासनाच्या या महत्त्वाच्या निर्णयाचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले। महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाने दिनांक 3 नोव्हेंबर 2025 रोजी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध घालणे हे त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबतचे अधिनियम अंतर्गत पूर्वी झालेल्या काही व्यवहारांच्या नियमितीकरणासाठी सुधारित कार्यपद्धती लागू करण्यात आली आहे। तहसीलदार रोहिणी शंकरदास यांनी सांगितले की 15 नोव्हेंबर 1965 ते 15 ऑक्टोबर 2024 या कालावधीत अधिनियमातील तरतुदीविरुद्ध काही जमीन व्यवहार झाले होते। नोंदणी विभागाकडून अशा व्यवहारांची नोंदणी बंद झाल्यानंतर अनेक नागरिकांनी गरजेपोटी अनोंदणीकृत दस्तऐवजांच्या आधारे प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी क्षेत्रफळाच्या जमिनीची खरेदी विक्री केली होती। या प्रकरणांना कायदेशीर मार्ग देण्यासाठी शासनाने ही सुधारित कार्यपद्धती लागू केली आहे। अशा प्रकारचे व्यवहार केलेल्या नागरिकांनी आपल्या संबंधित गावच्या ग्राममहसूल अधिकारी तलाठी यांच्याकडे आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर करावेत। तलाठ्याकडून अर्जाची छाननी करून संबंधित प्रस्ताव सहाय्यक दुय्यम निबंधक जत यांच्याकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठवण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। ही संपूर्ण प्रक्रिया कायदेशीर चौकटीत व पारदर्शक पद्धतीने पार पडणार असून पात्र ठरणाऱ्या प्रकरणांनाच नियमितीकरणाचा लाभ मिळणार असल्याचे तहसीलदार रोहिणी शंकरदास यांनी सांगितले। तालुक्यातील अनेक जमीनधारक या निर्णयामुळे दिलासा मिळणार असून नागरिकांनी वेळेवर अर्ज करून शासनाच्या या महत्त्वपूर्ण संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले। जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।